मध्ये रमजान ईदचा जल्लोष, विश्वशांतीसाठी प्रार्थना, एकात्मतेचा जागर। जामखेड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी, विश्वशांती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश। संपूर्ण जामखेड तालुका रमजान ईदच्या उत्साहात न्हाऊन निघाला। शहरासह खर्डा, अरणगाव, जावळा, नान्नज, धनेगाव आणि पिंपरखेड येथे सामूहिक नमाज अदा करत विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली। हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग। सकाळी 9 वाजता ईदगाह मैदानात मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आले। यांनी बंधुता, शांतता आणि माणुसकीचा संदेश दिला। राजकीय आणि सामाजिक नेत्यांची उपस्थिती। ईदच्या निमित्तानं आमदार रोहित पवार, तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्राध्यापक मधुकर राळेभात, अझरभाई काझी, नगरसेवक आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रीय एकात्मतेचा जागर। ईदगाह मैदानावर राजकीय, सामाजिक आणि धार्मिक नेत्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत एकात्मतेचा संदेश दिला। मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अझहर काझी यांना प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। अझहर काझी यांच्या वतीनं विशेष शिरखुर्मा पार्टी। रमजान ईदच्या निमित्तानं सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येऊन जातीय सलोख्याचा आनंद घेतात। पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त। शांततेत पार पडले सणाचे आयोजन। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड। आज जामखेड शहरामध्ये असणारे व या परिसरातले सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी, ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मी असेल व सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत। मोठ्या संख्येने सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन इथं त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्या माध्यमातून या देशामध्ये शांतता असावी, सर्वसामान्य लोकांचं हित मनामध्ये ठेवून सगळ्यांनीच काम करावं असं त्यांच्या धार्मिक गुरूंनी या ठिकाणी सांगितलं। आणि हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शेवटी सगळ्यांना हाताला काम, पोटाला अन्न आणि कुटुंबाची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असताना दुसऱ्या काही गोष्टी होऊ नये याची दक्षता सर्वच जण घेत असतात। आणि इथं तुम्ही जर बघितले तर सर्व धर्माचे, सर्व जाती धर्माचे लोक आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी, फूल देण्यासाठी लहान मुलांपासून थोरांपर्यंत इथं उपस्थित आहेत। आणि सगळ्यांना मनापासून मी सुद्धा शुभेच्छा देतो। येणारं वर्ष सगळ्यांना सुखाचं आणि समृद्धीचं अशी मी मनापासून प्रार्थना सुद्धा करतो। रमजानच्या ईदच्या निमित्ताने नमाजानंतर आज या ठिकाणी ईद साजरी होत असताना सर्व मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा करत आहेत। खरं तर जेव्हा हृदयाला हृदय भेटतं त्यावेळेस माणसाच्या शरीरातून वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि ते हृदयाला हृदय भेटण्याची ही वेळ। आज जवळजवळ 1000 मुस्लिम बांधवाच्या हृदयाला माझं हृदय भेटलेलं आहे आणि त्यातून 100% पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्यामध्ये तयार होते, सगळ्यामध्ये तयार होते। निश्चित ह्या हृदयाचं मिलन कायमस्वरूपी होत राहू म्हणून हा ईदचा कार्यक्रम, हा ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। शुभेच्छा। पवित्र अशा रमजान महिन्यातील 29 उपवास झाल्याच्या नंतर आज सांगता ईद म्हणून या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज पठण केलं आणि ते नमाज पठण झाल्याच्या नंतर सर्वांची ईद मिलन या ठिकाणी संपन्न होत आहे। या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांनी शहरातील प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी ईद निमित्त शिरखुर्माचं निमंत्रण देखील दिलं आहे। त्याबद्दल समाज बांधवांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा। मैदानामध्ये आज रमजान निमित्त नमाज अदा केलेली आहे। या रमजान निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा। सर्व मुस्लिम बांधवांनी सर्व मानवजातीसाठी, सर्व सजीव सृष्टीसाठी ईश्वराला प्रार्थना केलेली आहे की सर्व समाज सुखी, आनंदी, भरभराटी राहो, समाजात सगळं सौख्य नांदो। आणि याच प्रकारे आम्ही प्रशासनाच्या वतीने सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रशासनाला असंच छान सहकार्य असावे अशी अपेक्षा आहे। रमज़ान का महीना मुबारक महीना, बहुत खुशी का महीना है। रमज़ान एक ऐसा महीना है कि जो छोटे मोटे गलती होती जो होती अल्लाह ताला सब माफ़ करते हैं। और आज सबसे बड़ा खुशी का दिन है और हमारे घर पर सब ईद के लिए हिंदू भाई, मुस्लिम भाई सब आए हुए हैं। सबका बहुत तहे दिल से इस्तकबाल और सबको बहुत बहुत मुबारक।
पहले भी बहुत 30 साल से इफ्तार पार्टी यहाँ पे चलती आ रही हुई है। हमारे अब्बा के पास से भी, दादा के पास से भी सब इफ्तार पार्टी चल रही हुई है। और मधुकर अहमदाबाद का जो उनकी फैमिली है, उनके खानदान है, ये हमेशा इफ्तार पार्टी में और ईद के टाइम आते रहते हैं। हमेशा उन्होंने जातीय सलोका रखा हुआ है सब मिलके, और जातीय सलोका रखा हुआ है। कभी उन्होंने हमेशा हमारे को सब दिए, लेकिन हमने अभी तक उनको कुछ नहीं दिए। इसके बाद हम उनको देना चाहते हैं और देंगे, हमेशा देंगे। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।